30 तारखेला जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे, त्याच्यावर तुम्ही तुमची भूमिका मांडलेलीच आहे. पण आता त्यांनी काही वेगळे आरोप केले की त्यांनी काही लोकांना 2 कोटी रुपये दिले गेलेत माझ्या विरोधात बोलण्यासाठी वगैरे वगैरे. त्यामुळे इतर काही त्यांच्या समाजाचे काही कोण लोक आहेत ते त्यांनी सांगावं. आणि दुसरी गोष्ट, जरांगे हे वळवाच्या पावसाप्रमाणे 2-3 महिन्याला ते उपोषणाला बसणारच आहेत. आता महाराष्ट्रानं त्याची सवय करून घ्यावी. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्याच्या या मागणीला, बेकायदा मागणीला इथून पुढं जास्त प्रमाणात महत्त्व देऊ नये. त्याचं कारण असं आहे, मुख्यमंत्री महोदय काय फक्त जरांगे ज्या प्रवर्गाची मागणी करतायत त्यांचीच मुख्यमंत्री नाहीत ना, त्यांच्यावरची जबाबदारी 12-13 करोड जनतेची आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकांच्या हिताचं संरक्षण करावं असं मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन. याच्या पलीकडं मनोज जरांगेंच्या मागणीला आम्ही जास्त महत्त्व देत नाही. त्यांनी जे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे त्याकडे कशा पद्धतीने? हे बघा, आंदोलन जरांगे आहे ना, त्याला मीडियाची आणि कॅमेऱ्याची सवय झाली. त्याला नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडतं. पण आपण मागणी काय करतो, आपण कुठल्या भाषेत बोलतो, आपण कुणाला किती शिव्या देतो, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रामध्ये एवढ्या खालच्या दर्जाचं सार्वजनिक ठिकाणी कुठलाही नेता, कुठलाही सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक नेता कधीही बोललेला नव्हता. महाराष्ट्राची पुरती वाट लावण्याचं काम कोणी केलं असेल तर मनोज जरांगेंच्या बोलीभाषेनं केलं आहे. त्यामुळं पण दुर्दैव हे आहे की जरांगेंनी इकडं आंदोलन करायचं, झुंड गोळा करायची आणि शासनानं किंवा उपसमित्यांनी, मंत्रिमंडळाच्या उपसमित्यांनी काही निर्णय घ्यायचे. त्यामुळं असं झालं की महाराष्ट्रातल्या ओबीसींचं आरक्षण संपलंय. महाराष्ट्रामध्ये कोणीही उठतोय, कुणबीचं सर्टिफिकेट काढतोय आणि महत्त्वाच्या जागा बळकावतोय, बेकायदा ताबा मारतोय. याची आमच्याकडं शेकडो उदाहरणं आहेत. 21 तारखेला ओबीसीच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक होते बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली. आम्ही आमची निवेदनं, आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत. 21 तारखेला आम्ही महाराष्ट्राला सांगू की ओबीसींचं किती वाटोळं झालंय, ओबीसींचं किती नुकसान झालंय आणि मनोज जरांगेंच्या बेकायदा मागणीला सरकार कसं बळी पडलंय आणि त्यामध्ये ओबीसींचं काय नुकसान झालंय हे 21 तारखेला आम्ही पूर्ण महाराष्ट्राला सांगू. 100 सभा घेतोय, काय उद्देश? 100 सभा आम्ही जातनिहाय जनगणनेसाठी घेतोय, बजेटरी तरतूद झाली पाहिजे यासाठी घेतोय, ओबीसींना एकत्र आणण्यासाठी घेतोय, मनोज जरांगेंच्या मागणीला बळी पडून शासनानं ओबीसीचं कसं नुकसान केलंय यासाठी घेतोय. एकही ओबीसीचा नेता ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. एकही विरोधी पक्षनेता या प्रश्नावर बोलायला तयार नाही. सत्ताधाऱ्यामधले ओबीसीचे सगळे मंत्री, आमदार, खासदार बोलायला तयार नाहीत. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभरामध्ये 100 सभा घेत आहोत आणि या 100 सभा